नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. ज्यामध्ये आपण तुम्हाला अपडेट देणार आहे, की कोणत्या कंपनीचा सोलार पंप किंवा कोणती कंपनी कधी पोर्टलला आपल्याला मागेल त्याला सोलार पंप तुम्हाला जर कंपनी चॉईस करायचं ऑप्शन आलेलं असेल आणि एखादी पर्टिक्युलर कंपनी तुम्हाला चॉईस करायची असेल, त्याच्यामध्ये ज्या ब्रँडेड कंपन्या असणार आहे, याची माहिती आपण तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कंपनी चॉईस करायची असते. परंतु ती कंपनी पोर्टलला कधी येते, किती वेळ येते आणि याचं काहीच अपडेट नसतं. बऱ्याच वेळेस तुम्ही जर कंपनी चॉईस करायची असेल, तर रोज तुम्ही ती पोर्टल ओपन करून बघता. 4-5 वेळेस दिवसातून बघता, 10 वेळेस बघता. पण त्यावेळेला ती कंपनी अलोकेट नाही होत. दुसऱ्याच एखाद्या वेळेला अलोकेट होऊन, ती पुन्हा त्या ठिकाणाहून रिमूव्ह देखील होऊन जातो त्याचा कोटा पूर्णपणे फुलफिल होऊन आणि तुम्हाला ते ती कंपनी चॉईस करता येत नाही. हे त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतात. तर पर्टिक्युलर कंपनी कधी ऑनलाईन येणार या संदर्भात आपण या अपडेट देणार आहे. तर आपण त्यासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. वेंडर सिलेक्शनचा शेती पंप वेंडर सिलेक्शन एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे आणि तिची मेंबरशिपची जी फीस असणार आहे ती ₹100 फीस आहे. त्याच्यामध्ये आपण शक्ती कंपनी असेल, इकोझन कंपनी असेल, CRI असेल, ज्या टॉपच्या 7-8 ब्रँड आहे, हे कधी आपल्याला पोर्टलला बघायला भेटेल. तर याचा अपडेट आपण त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्याच्यानंतर इन केस जर तुम्हाला कंपनी चॉईस करता येत नसेल, कंपनी सिलेक्ट करून पाहिजे असेल, एखादी पर्टिक्युलर कंपनी सिलेक्शन करून पाहिजे असेल, त्यासाठी आपण ₹200 फीस ठेवलेली आहे. तर ते ₹200 च्या मेंबरशिपच्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड व्हायचंय. तुम्हाला तुमचा सोलार पंप त्या ठिकाणी सिलेक्ट करून दिला जाईल. ज्या दिवशी तुमची कंपनी एखादी कंपनी आपल्याला पोर्टलला ऑनलाईन दिसेल, शक्ती असेल, इकोझन असेल, तुम्ही जी कंपनी सांगशाल ती आपण त्या ठिकाणी ऑनलाईन करून देऊ. फक्त अट त्याच्यामध्ये अशी एकच आहे, की ज्यावेळेस कंपनी पोर्टलला ऑनलाईन येते, त्यावेळेस आपण ज्यावेळेस तुमची कंपनी सिलेक्ट करू, त्या ठिकाणी फार्मरला एक ओ-टी-पी रिसीव्ह होतो त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तर तेवढा ओ-टी-पी तुम्हाला आपल्याला शेअर करायचा असतो. तो ओ-टी-पी शेअर केल्याच्या नंतर तिथं कंपनी सिलेक्शनचं काम पूर्णपणे कंप्लीट होतं. आणि जर एखाद्या दिवशी जर कंपनी ऑनलाईन आली, त्याच वेळेस तुम्हाला ओ-टी-पीसाठी आपण कॉल केला, तुम्ही त्या ठिकाणी ओ-टी-पी नाही दिला, तर त्या ठिकाणी आपण तुमची कंपनी सिलेक्ट करू नाही शकत. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी कंपनीला किंवा मागील त्याला सोलार पंप अंतर्गत रजिस्टर केलेला आहे, तर त्या नंबरला बॅलन्स असणं देखील आवश्यक आहे किंवा काही ठिकाणी काय होतं, त्याच्यात इनकमिंग कॉल बंद होते किंवा बॅलन्स नसल्यामुळे त्या मोबाईलमध्ये ओ-टी-पी येत नाही. तर या गोष्टीची तुम्ही तिथं काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला वेळेवरती प्रॉब्लेम नाही येणार. तर अशाच सोलार पंपाच्या आणि सोलार रूफटॉपच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.